कमीत कमी ना 19 बॉक्स भरले. 19 बॉक्स. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्ही रात्रीचा प्रवास तर बघितलाच असेल तुमच्या भावाचा. एकदम खतरनाक होता. रात्री 2 वाजेपर्यंत 2-2:30 वाजेपर्यंत मी काही झोपलो नाही, कारण वेल्डिंग लागली होती. तर लय खतरनाक मला त्रास होत होता नाही का. तर गाईज, आता सकाळी उठलंय तुमचं मस्त रेडी विडी होऊन आता आपण चाललेलो आहे आज मेंटेनन्स साठी सातपूर आणि अंबडला. बट गाईज, त्याच्या अगोदर आपल्याला जायचंय सर्वात पहिले आपल्या गोडाऊनला. गोडाऊनवरून काही थोडंफार मटेरियल घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपण निघू आपल्या मेंटेनन्सच्या प्रवासाला. तर आता आपण आहे ना मेंटेनन्स चालू केलेला आहे कंपनी मधला. हे बघा, शॉपअपची कंपनी नाही काही ऑलरेडी. आता निम्म काम झालंय आणि निम्म काम बाकी आहे. तर सगळे फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करून घेऊ, म्हणजे मेंटेनन्स. आज मेंटेनन्सचा दिवस आहे. आज उद्या 2-4 दिवस पूर्ण मेंटेनन्सचे आपले. काही दरवेळेस आहे ना या फ्लोअरला येतो मी या कंपनीच्या, आणि हा जो माणूस आहे का नकली, याला दरवेळ टचकतो. ह्याला कोण उभं आहे असं, म्हणजे सीडीवरतून आलं का तिकडून असं वाटतं कोण उभा, कसं बघतो डाऊनचे. आत्ताशी काम झालेलं आहे गाईज गॅब्रियल मधलं. एवढा जाम झालोय ना. एक तर कालचं ते वेल्डिंग लागलेलं आणि त्याच्यात अचानक भयानक मांड्या दुखू राहील चालून. आज दुखल्या तर नाही पाहिजे, पण काय ते अचानक कसं काय दुखते. कालच्या कामामुळे तर नाही दुखत आहे. मला तर तेच वाटतंय कालच्या कामामुळे दुखते, बट तसं नाही झालं पाहिजे. तर चला आता जायचंय गाईज आपल्याला सातपूरला. अंबडचं काम झालेलं आहे. सातपूरला एक मेंटेनन्स आहे. त्यानंतर मग एका ठिकाणावरून आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगसाठी यायची. गावाचे कुरकुरे खाल्ले काही तुम्ही? मी गाडी चालवता खातो. हे बघा असे असते भाजलेले गहू, एक नंबर लागतं. पण काय गाडी पण चालवणं होतं, काम पण होतं, खाणं पण होतं. आता आपण आहे ना सातपूरला आलेलो आहे ज्योती स्ट्रक्चर मध्ये. सिलेंडर बघा कशा काने वापरत राहतात. पहिले हा सिलेंडर आहे ना या इकडं होता आणि आता इथं लावलेलं आहे तुमच्या भावाने. त्याच्यात पण पाणी वरतून आहे ना, पाणी पडून तो वॉल पण गंजू राहिला, ब्रॅकेट पण गंजू राहिलं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आहे ना आता कुठंतरी आता दुसरीकडे शिफ्ट करू आपण. काहीच 11:15 वाजता घुसलो होतो मी कंपनीमध्ये आणि 3 वाजता बाहेर पडलेलं आहे. ऍक्च्युली सिलेंडर कमी आहे मेंटेनन्सला, बट विषय असा आहे का सगळ्या सिलेंडरचे आपल्याला, म्हणजे जे फायर एक्सटिंग्विशर आहे सगळ्या फायर एक्सटिंग्विशरचे आपल्याला स्टिकर बदलायचे होते ना, जे मेंटेनन्सचे स्टिकर असतात ते, कारण खराब झालेले होते म्हणून. तर चला गाईज आता जाऊ एका ठिकाणी आपण, कारण आपल्याला सेफ्टी शूज घ्यायचं आहे एक. ऍक्च्युली आपण आहे ना स्पोर्ट शूज घ्यायला आलो होतो, म्हणजे सेफ्टी वालाच आहे नाही का, सेफ्टी शूजच येतो बट स्पोर्ट शूज टाईप दिसतो. आणि नेमकं जो आपल्याला शूज आवडला त्या शूजचा विषय असा होता का आपल्या साईजचा नंबरच नव्हता. बट मी त्यांना बोललो का, म्हटलं तुम्ही मागून घ्या, मला एक कॉल करा, मी येऊन जाईल नाही का, कारण जो आवडला तोच घ्यायचा, दुसरा नाही घ्यायचा. काही हो. तर चला गाईज आता निघू आपण पाथर्डी फाट्याला. एका हॉस्पिटल मधून आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर कलेक्ट करायचे रिफिलिंगसाठी. गाईज ऍक्च्युली ना इनोवा गाडी जी असते ना ती अशी असते, आणि फर्स्ट टाइम कोणता तरी असा एकमेव मी असा व्यक्ती असेल का इनोवा मध्ये ना गाईज कमीत कमी ना 19 बॉक्स भरले. 19 बॉक्स. आणि जी पसंती आहे इनोवा ती अशी झालेली डायरेक्ट बेंड. ऍक्च्युली आपलं पर्सनल मटेरियल आहे त्याच्यामुळे आपण भरलेलं आहे नाही का. आणि पर्सनल मटेरियलला असं काही नाही का अलाउड नसतं वगैरे, असं काही नाही. तर चला गाईज आता जाऊ आपण आपल्या गोडाऊनला आणि मस्त सगळं अनलोड करून ठेवू मटेरियल, कारण घरी तर काही जागा नाही आपले. जस्ट ना तशी घरी आलेलं आहे तुमचं भाऊ. सगळं मटेरियल जे होतं ते सगळं गोडाऊनला उतरवलं. फुल झामाट, तोंड धुतलं, तशी बरं वाटलंय. पण तरी काल वेल्डिंग केली होती आणि त्याच्यामुळे थोडी आग होती नाही का चेहऱ्याने. धन्य गाईज. तू विचार करशाल का नेमका तुमचा भाऊ एवढ्या रात्रीचं चालला कुठं आहे. ॲक्च्युली गाईज आपण आज चाललोय सरांच्या घरी रात्री, कारण विषय असा आहे का सर चालले गावाला, त्याच्यामुळे सरांना भेटायला जाऊ आता. सो गाईज तर जस्ट ना आत्ताशी तुमचं भाऊ घरी आला, म्हणजे आत्ताशी म्हणजे मस्त टाईम झाला येऊन घरी आलो. मस्त जेवण वगैरे केलं
आणि आता तुमचा भाऊ चाललेला आहे मस्त झोपायला. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि त्याच्यात सर आज चाललेले बाहेर गावी 3 महिन्यासाठी. त्याच्यामुळे सगळा काम आपल्याला सांभाळायचं आहे. जय महाकाल.